जय जय राम कृष्ण हरी. श्री विठ्ठल श्री तुकोबाराय. तुकाराम महाराजांचा गाथा अभंग नंबर 4. तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, आपोलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. तुकाराम महाराज म्हणतात की आपलं हित कशामध्ये आहे, आणि जर आपलं हित आपण जर साधलं तर आपले माता पिता धन्य आहे असे तुकाराम महाराज सांगतात. आणि आपल्या कुळामध्ये कन्या आणि पुत्र हे सात्विक जन्माला यावा. आणि सात्विक जन्माला आल्यानंतर निर्व्यसनी, सात्विक म्हणजे निर्व्यसनी, देवाचं भजन करणारे, आपल्या बरोबर काहीच येत नाही, फक्त पाप आणि पुण्य केले कर्म झाले तेची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती, असे एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तेव्हा आपल्या कुळामध्ये कन्या असो किंवा पुत्र सात्विक जर जन्माला आले तर त्यांचा हरिक देवाला वाटतो, आणि देव सुद्धा आनंदाने त्यांचा हरिक करतो. गीता भागवत करीती श्रवण, आणि गीता भागवत यांचा अभ्यास करतात, श्रवण करतात, ऐकतात, आणि अखंड चिंतन असे विठोबाचे म्हणजे देवाचं अखंड असं भजन करतात. तुकाराम महाराजांनी जसं विठ्ठल विठ्ठल नामाचा लागला असे छंद, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, असा तुकाराम महाराजांनी पुरुषार्थ कमविला आणि आपलं हित साधलं. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की अखंड असं चिंतन विठोबाचे करावे. आणि तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की मला त्यांची सेवा घडो. आणि जर त्या सात्विक मुलांची, सात्विक कुळामध्ये जन्माला आलेल्या मुलांची, आपुलं हित साध्य करणाऱ्यांची, त्यांचे माता धन्य धन्य आहेत माता पिता. आणि जे गीतेचा अभ्यास करतात, गीतेचे श्रवण करतात, तुकाराम महाराज म्हणतात अशा सात्विक माणसाची जर मला सेवा घडली तर माझ्या दैवा पार नाही, असा इतका अधिकार आहे. तरी आपण सुद्धा आपलं हित कशात आहे हे जाणून घ्यावं आणि आपलं हित साध्य करण्याचा प्रयत्न करावा. तुकाराम महाराज की जय.